दशक पाचवा, समास पहिला, गुरुनिश्चय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन। काल एकादशी झाली आहे, आजची द्वादशी, द्वादशीचा अभंग म्हणते आणि मग आपल्या निरूपणाला सुरुवात करते। धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा, धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा। काय होऊ तराई तुमचे चरणी माझे डोही, माझे मी पण दाखविले, मी पण हिरोनिया नेले। सद्गुरु पायी लीन झालो, तुका म्हणे मी उद्धरलो। धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा, धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेते। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदास बोधाविदम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। जेव्हा नवीन दशक सुरू होतो तेव्हा सुरुवातीच्या दशकांचा थोडासा किंचित आढावा, म्हणजे नावाप्रमाणे जर घेतला तर आपल्याला समर्थांना काय प्रत्येक दशकामध्ये वेगळं सांगायचं ते समजतंय। आणि पहिला दशक जो फक्त स्तवन केलाय, आणि स्तवन करण्याचं कारण सुद्धा ते स्वतः समर्थ असून सुद्धा स्तवन करतायत प्रत्येकाचं। कुणाकुणाचं स्तवन केलं ते पण आपण बघितलं, अगदी श्रोत्यांचं ग्रंथांचं सगळ्यांचं स्तवन केलंय समर्थांनी, आणि प्रत्येकाला अगदी मनापासून आळवणी केली आणि त्या दशकांमध्ये त्यांना नमन केलंय। दुसरा जो आहे तो मूर्ख लक्षण, म्हणजे आपला स्वभावाचं वर्णन केलंय की माया असलेला व्यक्ती कसा असतो, मायेमध्ये अधीन असलेला व्यक्ती कसा असतो। मूर्ख लक्षण म्हणजे फक्त मूर्ख नाही, सगळ्या प्रकारची जीवनातली लक्षणं मायेच्या अधीन असलेल्या व्यक्तीची जी काही लक्षणं असतात ती मूर्ख लक्षण या समासांमध्ये या दशकामध्ये सांगितली आहे। तिसरा जो आहे स्वगुण परीक्षा,
आता सगळे गुण सांगितले त्यांनी. म्हणजे मूर्ख लक्षण हा जो दशक आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचा स्वभाव त्यांनी वर्णन केला आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची माहिती आधी देतात आणि माहिती दिल्यानंतर स्वगुण परीक्षा, त्यातला आपण कोण, आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपलं परीक्षण केलं पाहिजे. महत्त्वाचं तर तत्त्व हेच आहे की इतरांचं सगळं माहिती करून घेणं, आपलं ज्ञान मिळवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण पहिल्या याच्यात आपण सांगितलं की ज्ञान मिळवणे आणि ते ज्ञानाची लालसा, आनंद मिळवण्याची वृत्ती आणि काहीतरी करण्याची, कर्म करण्याची आपली जिज्ञासा या आपल्या मूळ स्वभाव आहे. या मूळ स्वभावामध्ये बदल होत नाही. त्यामुळे ते एकदा का ज्ञान मिळाल्यानंतर शांती केव्हा मिळते? ज्ञान मिळाल्यानंतर शांती नाही मिळत. ज्ञान मिळाल्यानंतर समजतं आपल्याला हे सगळं, पण शांती नाही वाटत. मग शांती म्हणजे तिसरा दशक आहे ज्या ठिकाणी स्वगुण परीक्षा आहे की आपणच आपली परीक्षण करायचं. वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षण केलं आहे आणि त्या परीक्षणामध्ये आपण आपला स्वतःचा रोजचा कण आपण अनुभव घ्यायचा आहे आणि त्या अनुभवातून आपल्याला समाधान फक्त तेव्हाच मिळू शकतं. ज्ञानाने समाधान मिळू शकत नाही. ज्ञानाने ज्ञान मिळत आहे, आपल्याला नॉलेज म्हणजे वाढ होते. ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या का जे मला माहिती नव्हतं, त्या सगळ्या गोष्टी मला कळतात. हे सुद्धा आवश्यक आहे. कळल्याशिवाय त्याच्या मागे आपण जात नाही. त्यामुळे आपण तिसरा स्वगुण परीक्षेचा दशक संपवला आहे. नुसता समास नाही, दशक आहे. त्यानंतर चौथा आहे बाकी. आता त्यासाठी कळलं आपल्याला, मूर्ख लक्षण कळले, स्वगुण परीक्षा आपण ऐकलं म्हणजे प्रयत्न करतोय न, त्याप्रमाणे कशा पद्धतीने आपण आपल्याला भक्ती मार्ग आपल्याला सापडू शकेल यासाठी नवविधा भक्तींचं वर्णन केलं आहे. आणि पाचवा आता त्यांनी मंत्रांचा असं नाव दिलं आहे. मंत्रांचा दशक आहे हा. मग मंत्रांच्या दशकामध्ये मग आता पण गुरु लक्षण सांगितलं आहे, गुरूंचं स्तवन केलं आहे. पण या ठिकाणी जेव्हा गुरु लक्षण म्हणतात त्या ठिकाणी मंत्रांच्या आधाराने विचार करायचा. म्हणजे शब्द जरी तेच असले तरी त्यांना म्हणण्याची जी काय म्हणायचं आहे त्याच्यातून ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा जो समास आहे तो मंत्रांचा आहे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेला माणूस, थोडंसं उजळणी की लौकिक आणि अलौकिक हे दोन ज्ञान आपल्याला आता लक्षात घ्यायला पाहिजे. की अलौकिकाचं ज्ञान शब्दांच्या पलीकडचं आहे आणि लौकिकाचं ज्ञान शब्दामध्ये पकडता येतं. शब्दांमध्ये पकडता येतं, शब्दांमध्ये समजो, भले त्याला बुद्धिमत्ता जास्त लागते. ज्ञानाचेही प्रकार आहेत की ज्या ठिकाणी भूगोल आणि हे सगळे जे विषय आहेत ना ज्ञानाचे, आपण जे शिकतो त्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता लागते. बुद्धिमत्तेच्या शिवाय ते ज्ञान आपण ग्रहण करू शकत नाही. पण जर थोडाफार प्रयत्न केला तर आपल्याला ते ज्ञान मिळू शकतं. प्रयत्नांनी कोणीतरी सांगणार आहे आणि आपण स्वतःचे प्रयत्न केले तर ते ज्ञान मिळू शकतं. जसं रामांनी समोर बसून, वसिष्ठांच्या समोर बसून ज्ञान घेतलंय, म्हणजे ते दाखवतात असं की मला ज्ञान नाही आणि मला ते घ्यायचं आहे. तर पौरुष प्रयत्नांनी म्हणजे स्वतःच्या इच्छेनी आणि सद्गुरूच्या कृपेनी ते ज्ञान त्यांना, ते अलौकिकाचं ज्ञान प्राप्त झालंय. आपण लौकिकाबद्दल बोलत असताना देणारा देतोय आणि घेणारा जर प्रयत्न करत असेल तर लौकिकाचं ज्ञान निश्चित मिळत असतं. जरी त्याला बुद्धीच्या मर्यादा असल्या, सगळं अमर्याद ज्ञान त्याला घेता आलं नाही तर निदान गणिताचं ठरवलं, भाषेचं ठरवलं, संस्कृतचं ठरवलं, एखादी कला करायची ठरवली तर तो निश्चित पूर्ण करू शकतो. मग हे लौकिकाचं ज्ञान झालं. पण लौकिकाचं ज्ञान करत असताना सुद्धा त्या लौकिकाचा प्रवास अलौकिकामध्ये कसा वळतो हे आपण ते शहनाई वादक जे आहेत ना, बिस्मिल्ला खां, त्यांची मुलाखत जर ऐकली, एखादी जी जुनी मुलाखत आहे त्यांची, त्या ठिकाणी ते कलेची साधना करतायत आणि साधना करताना ज्ञान मिळवलं. ज्ञानानंतर त्यांना समजलं काय महत्त्वाचं आहे. त्यांची स्वगुणाची परीक्षा झाली आणि त्यानंतर त्यांनी नवविधा भक्तीमधलं आत्मनिवेदन किंवा समर्पण बुद्धी त्यांनी वापरली आणि त्या साधनेतूनच त्यांची कला साधत असताना इतर कोणतंही ज्ञान जरी मिळालं नाही तरीही त्यांची नवविधा भक्तीमधली एक भक्ती साध्य झाली आणि त्यांनी भगवंताचं स्वरूप जाणलं. मग हे सगळं आपोआप घडतं जर एखाद्या गोष्टीच्या मागे केलं तर. त्या मागे गेल्यानंतर जर ते आपल्याला बघा, धर्माचा पण त्या ठिकाणी प्रश्न आला नाही. नावं काही द्या, पण त्या एका असीम अमर्याद अनंत अशा तत्वाचा शोध त्या व्यक्तीला कसा लागतो तर त्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. मग हा जो ध्यास घेतला गेला ती नवविधा भक्तीपर्यंत आपण समर्थांनी सांगितले त्या शब्दांवरती विचार करत करत आलो. पण आता जे सांगतायत मंत्रांचा जो आहे त्या ठिकाणी अलौकिकाबद्दल बोलत असल्यामुळे मंत्रशक्तीचा विचार करायचा. मंत्र ओंकार, एखादा मंत्र जे सांगतात की त्यांचा बीज मंत्र ओम नमः शिवाय, कधी कधी सांगतात की ओम नमः शिवाय म्हणा, पंचाक्षरी मंत्र शिवाचा म्हणा. पण तेच सांगणारे म्हणतात की ओम न म्हणता नुसता नमः शिवाय म्हणा, त्याचा अर्थ वेगळा आहे. ओम नमः शिवायचा अर्थ वेगळा आहे, ओमचा अर्थ वेगळा आहे. मग हे सगळे मंत्रशक्ती जी आहे ना
ती मंत्रशक्ती ह्या लोकांना समजते, ऋषीमुनींना, आणि त्याप्रमाणे ते आपल्याला मंत्र देतात. आपल्याला असं वाटतं सगळ्यांना एकसारखा देतात, तसं नाही. त्या मंत्रांचा सुद्धा कोणावर कसा परिणाम होतो हे सगळं यांना समजतं. त्यामुळे अलौकिकाचं ज्ञान घेत असताना एकतर हे भक्ती मनात ठरवली आहे, आपल्या स्वगुणाची परीक्षा झाली आहे, आणि मग मंत्रांवरती विचार करायचा आहे, तेव्हा गुरुलक्षणाकडे यायचं आहे. गुरु म्हणजे काय ते तत्व आपण बोलतच असतो सतत. गुरु हे तत्व आपल्यामध्ये असल्यामुळे बोलत असतो. मग ज्ञेयाकडून दृश्याकडे जातो, तो वेगळा असतो. मी बघते की नाही एखादी गोष्ट लिहित असते, भागवत समजून घेत असते, भागवताचं पुस्तक वाचत असते, तर भागवतामध्ये लिहिलेले शब्द आणि मी बघणारी वेगळी असते. पण भागवत अनुभवणे म्हणजे अलौकिकाकडे जाणे, असं याच्यातला हा जो फरक आहे तो फरक लक्षात घेऊन मग पुढे मीपणा जाऊन दृश्य आणि दृश्य एकच आहे, विलीन व्हायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे द्रष्टा कोण आहे, दृश्य काय आहे, हे सगळं समजून जर तो ज्ञानमार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर ते समजत नाही. पण भक्तिमार्गाने ते समजतं. आणि भक्तिमार्ग कुठे थांबतो? भक्तिमार्ग जो थांबतोय ना, तो आहे आपल्या गुरुच्या चरणाजवळ. गुरुच्या चरणाजवळ थांबतो. आणि गुरुवरती संपूर्ण विश्वास ठेवला तर मग आपल्याला जो काही अनुभव येतो तो सगळा गुरुपाशी वर्णन करायचा. फक्त की ती जी सिद्धी किंवा समज आतापर्यंत आपल्याला इतकं वाटतंय ना, इतकं वाचतोय, मला खूप समजल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात काहीच समजलेलं नाही, ह्याच्यावरती मती स्थिर राहिली पाहिजे. ते परवा भागवत सप्ताहामध्ये, वेदांत सप्ताहामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला समजत नाही हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही ज्ञानी आहे. आणि कोणतं ज्ञान? अलौकिकाचं ज्ञान तुम्हाला झालं. मला काहीच समजत नाही आहे म्हणजे निर्विकल्प अवस्था मनाची झाली पाहिजे. किती कळतंय आता वाटायला लागलं, ऐकणाऱ्यालाही वाटतं, बोलणाऱ्यालाही वाटतं, इतकं समजतंय, सगळं मला समजल्यासारखं वाटतं. पण त्यांनी एका क्षणात सांगितलं. म्हणजे आपल्याला जसं वाटतं की नाही तसं बरोबर समोरचा आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करतो. खूप समजतंय, हो, इतरांपेक्षा थोडं समजत असेल कदाचित, कारण वाचन चाललंय, श्रवण चाललंय, मनन चाललंय, चिंतन चाललंय, जीवन त्या दृष्टीने वळवलंय, समजत असेल, काय साहजिक आहे. आणि आपण आपली शाळेची परीक्षा जेव्हा देतो प्रत्येक वेळी आपल्याला गुण देतात, समजतं आपल्याला, बघा मी एवढा अभ्यास केला आणि याचे गुण एवढे मिळाले, त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्यासमोर आपल्या परीक्षेच्या निकालांमध्ये दिसतो. मग इथे काही दिसत नाही. आणि जर दिसत असेल तर ते खोटं आहे हे माना म्हणतात. जे दिसत आहे याच्यावरती मती स्थिर झाल्याशिवाय पुढचा समाज आपल्याला समजू शकणार नाही. आणि यासाठी हे जे निवेदन मागच्या वेळेस केलं, मध्ये गॅप गेल्यामुळे आपण ते पुन्हा उजळणी केली की वास्तविक आत्मा आपलं स्वरूप आहे. मग त्याच्यासाठी आपण 9 भाग जो सांगितला लातूर सत्संगामध्ये शिवाच्या बाबतीतला, तो पूर्ण भाग या ठिकाणी येतो. म्हणजे कोणतंच ज्ञान असं वेगळं नाही आहे. कुठला कोणाशीही जोडलं, शिवाचं जोडलं, रामाचं जोडलं, आता येणारा हनुमंत आहे त्याचं जोडलं तरी ज्ञान एकच आहे. त्यामुळे जे काही आपलं वास्तविक आत्मा जे आहे ना, तो ज्ञानस्वरूप आहे. म्हणून ज्ञानाची लालसा आहे. आणि ज्ञानाची म्हणजे कसं वेगळं ज्ञान नाही, मला काहीतरी मिळवायचं आहे आणि ते मिळवून मला शांत व्हायचं आहे. जे काही मिळवायचं आहे त्यांनी मला आता शांत, निदान या वयाच्या टप्प्यावर तरी शांती पाहिजे, दुसरं काहीच नको. जे दुसरं मिळाल्याने शांती टिकली नाही माझी हे जर कळलं तर आपल्याला अशी शांती पाहिजे की मी आत्म्याचं स्वरूप आहे. मग आत्म्याचं स्वरूप शांत कशाने होत आहे? ते साध्य पण नाही आणि साधनही नाही, त्याला मिळवायचंही नाही आणि त्याच्या कोणता तो मार्ग पण नाही, ती शिडी पण नाही आहे ती. मग स्वतःची भेट घेण्यासाठी साधनाची आवश्यकता कशी पडेल? माझी स्वतःला मला भेट घ्यायची आहे. मला माझ्या डोळ्यांना जर बघायचं असेल तर डोळ्यांना बघू शकत नाही. डोळे सगळं काम करतात बघण्याचं, अगदी दूरचा सूर्य, दूरचा चंद्र सगळं बघू शकतात, पण स्वतःला नाही बघू शकत. आरशात बघावं लागतं त्यासाठी. त्यामुळे स्वतःला कसं बघणार? आणि स्वतःला जर बघत असू तर तो पुन्हा द्वैत आहे ना. आणि द्वैताचा ज्ञान मानतच नाही ते लोक. तुम्हालाही कळलं ना की हा मला कळतोय, देव मला कळतोय, देव असा आहे, देव तसा आहे, देव माझ्यात, हे जर कळत असेल तर ते ज्ञान नाही, विसरून जा. तुम्हाला अजूनपर्यंत ज्ञान झालं नाही. जे आहे तसं अनुभवायचं. फक्त आता काय करायचं, त्या ठिकाणी मी स्वतःच्या नोट्स काढल्या त्या दिवशी की जे जसं आहे त्याचा अनुभव घ्यायचा आणि स्वतःचा राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर त्यामध्ये न गुंतवता आहे तसं, म्हणजे आहे तसं अनुभवणे. आनंद मिळाला, चांगलं मिळालं तरी त्याचाही आनंद घ्यायचा. आणि एखादी घटना घडली, पायाला लागलं थोडंसं जरी, तर त्याचाही असं शांतपणे विचार करायचा. तो अनुभव घेणे म्हणजे ज्ञान मिळवणे आहे. हे खरं ज्ञान आहे. त्यासाठी अविद्या निवृत्त. मग यासाठी काय निवृत्ती व्हायला पाहिजे? तर अविद्येची निवृत्ती झाली पाहिजे. अविद्या म्हणजे काय? याच्या अगदी विरुद्ध.
जे मला माहिती आहे, जे मला माहिती होऊ शकतं, जे मला समजू शकतं, जे मी शब्दात मांडू शकते ती सगळी अविद्या. जे मी शब्दात मांडू शकते ती सगळी अविद्या आहे. आणि जे मी शब्दात मांडू शकत नाही आणि मांडायची गरजही नाही, तो जर अनुभव घेत असेल तर बाकी तो खरं ज्ञान आहे. आणि आपल्याला त्याची जाणीव जरी झाली तरीही मला आणखी पुढे पुढे न्या. मग त्याच्या 4 अवस्था पण आपण बोललो. मला जाणीव झाली, बोलणार नाही, मौनात जाणं. मौनात जाणं, मौनपणा आले, ब्रह्मासी मौनपणा आले, असं जर अवस्था कदाचित झाली तरी त्याच्या अवस्थेमध्ये 4 प्रकार आपण सांगितले होते की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. तर या ठिकाणी शब्द जरी कठीण वाटत असले तरी बद्ध म्हणजे आपल्याला जर कोणत्या गोष्टीचा परिणाम होत असेल तर तो बद्धच आहे. साधक आहे, भक्त आहे, पण तो बद्ध आहे, कारण की त्याच्यावरती या सगळ्या परिस्थितींचा परिणाम होतो आणि होतच असतो, कितीतरी दिवस होत राहणार आहे. जोपर्यंत गुरुची पूर्ण कृपा होत नाही आणि आपले प्रयत्न पूर्ण सफल होत नाही तोपर्यंत बद्ध राहणार आहे. पण बद्धही काही वाईट नाही. बद्धाला या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तरी काही ना काही होईल. म्हणजे जिथे आहे तिथे जसं आहे तसं रागद्वेषाने युक्त असलेलं शरीर जरी असलं तरी चालू द्यायचं, पण भगवंताचं स्मरण ठेवायचं. ही बद्ध अवस्था सुद्धा सोपी नाही. म्हणजे बद्ध हा भक्त हा सुद्धा सोपा नाही. मग ती पहिली अवस्था त्यांनी सांगितली. मग मुमुक्षु आहे, ज्ञान मिळण्याची लालसा आहे. मग साधक आहे, त्याप्रमाणे प्रयत्न करतो आहे. आणि शेवटचा सिद्ध आहे की ज्या ठिकाणी त्याला मागायचं असं शिल्लक काही राहत नाही. अशा आपण त्याच्यावरती आपण बोललो होतो, त्यामुळे ते अगदी थोडक्यात आपण उजळणी केली, कारण आपण थोडं विसरतो कोणत्या विषयावर आपण बोलतोय ते थोडंसं विस्मरणात जातं बाकीच्या गोष्टींमुळे. त्यामुळे शिष्याचा भाव लक्षात घेऊन सद्गुरू कृपा करत असतात. हे द्वादशीच्या अभंगामध्ये आलेलं आहे. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरू रायाचा. अशी द्वादशीच्या दिवशी पूर्ण करून दशक 5वा समास पहिला गुरु निश्चय याला सुरुवात होते. जय जय जी सद्गुरू पूर्ण कामा. आता हे म्हणत असताना मन किती भरून येणार आहे, कारण सगळं माहीत झालं. आता माहीत काय झालं की काहीतरी ज्ञान आहे, काहीतरी विशेष आहे, काहीतरी अनंताचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. मिळालेलं नाही. त्या दिवशी सोलीव सुख आपण वाचलं त्यासाठीच की पुढे काहीतरी सोन्याचा गोळा आहे, पुढे काहीतरी हिरे आहेत आणि असं आहे राम रतन धन पायो, असं काहीतरी रत्न आहे, असं काहीतरी रामतत्व आहे जे मला मिळवायचं आहे. कदाचित ते मिळालेलं आहे हे माहिती असलं, माहिती नाही ना, म्हणून मिळवायचं आहे. मग ते जर असेल तर जय जय जी सद्गुरू पूर्ण कामा. तू असा सद्गुरू आहे की माझ्या मनाचं तू ओळखतो आणि अशा ओळखणाऱ्या सद्गुरूला मी नमन करते. माझ्या मनातलं ओळखणाऱ्या सद्गुरूंना मी नमन करते. आता एखादा जो विद्यार्थी असतो की नाही, तो विद्यार्थी आवडता असतो एखाद्या शिक्षकाच्या, आणि शिक्षकाला समजतं की ह्या मुलाला हे समजलं आहे आणि हे याला समजलं नाही. त्यावेळी तो शिक्षक कसा त्याला बरोबर समोर बोलवतो, हुशार शिक्षक असतात आणि हुशार विद्यार्थी फार आवडतात शिक्षकांना. मग त्या दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं की ते दोघंही एकमेकांच्या सोबत असतात. माझ्या इंग्रजीच्या बाबतीत असं व्हायचं. हा अनुभव मी स्वतः घेतला लौकिकातला. अलौकिकातला अनुभव कधी घेऊ आपल्याला माहिती नाही, पण लौकिकातला जो अनुभव घेतला, इंग्रजी माझं म्हणजे छान असल्यामुळे, बुद्धी चांगली असल्यामुळे, जर मी असली तरच माझे जे गुरुजी भावे सर होते ते फक्त शिकवायचे. मी दिसली 2 नंबरच्या बेंचवर बसलेली दिसली की ते शिकवायचे आणि अतिशय तन्मय होऊन शिकवायचे आणि मी उत्तरही द्यायची. मी चुका केलेल्या त्यांना स्टाफ रूममध्ये जाऊन सांगायची की माझ्या अशा चुका झाल्या, हे समजलं नाही, तर ते वैयक्तिक सांगायचे. आणि एवढं तर ठीक आहे की मी आहे, ते आहेत आणि ते बोलतात आहे, ते सांगतायत. आणि जनरली बोलताना सुद्धा सांगायचे की हे असं असलं की मला बोलावं वाटतं, कारण समोर त्याला ते समजतं आहे. हे इतपतही आनंदाचीच गोष्ट आहे. पण त्याच्या पुढे 1 दिवस 2 दिवस जेव्हा मी गेले नाही, त्यांनी पिरियड घेतला नाही. कुणाला काही डिफिकल्टीज असतील, कुणाला काही शंका असतील, त्या मी सॉल्व्ह करतो, मी नवीन शिकवणार नाही. कारण सरळ म्हणाले माझी आवडती विद्यार्थिनी आज अनुपस्थित आहे, त्यामुळे मी तिची वाट बघतो. आणि किती आनंद झाला असेल या सगळ्या गोष्टीच्या लौकिकातल्या. ते लौकिकातल्या गोष्टी ते जेव्हा गेले तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं, कारण असं काहीतरी आपलं कुठेतरी जमतं. आणि ते भावेसर जेव्हा गेले तेव्हा इथे असून सुद्धा मला वाईट वाटलं की इतकं छान. कारण काय आहे की ते जे सांगतायत ना ते समजतं. जे सांगतायत ते एखाद्या व्यक्तीला जर समजत असेल, आणि याचा अर्थ दुसरे शिक्षक दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करत नाही, त्यांना त्यांच्या प्रमाणे पुढे नेतात, कुणालाही नापास करत नाहीत, प्रत्येकाला पुढे नेतात. पण एखादा आवडतो त्याला काय करणार आहे. मग ह्या आवडण्यावरती जर हे साध्या लौकिकातला अनुभव आपण प्रत्येकजण घेत असतो. एखाद्याला एखादी व्यक्ती आवडते आणि तिला तो मान देतो आणि त्यांनी जे दिलं ते आपण स्वीकारतो असं त्याला वाटतं. आपण स्वीकारत असतो आणि त्या स्वीकारण्यातून आपण नतमस्तक असतो घेणारा, आणि देणारा कृतकृत्य असतो. देणारा कृतकृत्य, घेणारा नतमस्तक. ही अवस्था
होण्यासाठी जय जय श्री सद्गुरू पूर्ण, हे लौकिकातलं उदाहरण असं सांगण्याचं कारण की तो जर अनुभव आपण घेऊ शकतो तर अलौकिकातही तेच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. आपले साधे अनुभव. म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, कनेक्ट द डॉट्स. जे काही डॉट्स आहेत तुमच्या जीवनामध्ये ते कनेक्ट करा. लहानपणी मला इतक्या सगळ्या गोष्टीचा आनंद होतो. ज्या लहान मुली ज्या नाती बघते तेव्हा त्यांना असा घोड्याचं चित्र काढतात, पूर्ण पूर्ण पॉईंट देतात आणि त्यानं तयार होणारा जो घोडा आहे तो तयार करा म्हणतात. कनेक्टिंग द डॉट्स. खालचा डॉट, मग तो शेपटीकडचा भाग, मग डोक्याचा भाग, कानाचा भाग, असं त्यांना करायला सांगतात आणि ते तसं करतात आणि पूर्ण झाल्यावर म्हणतात हा घोडा तयार झाला. असं ओळखायला लावतात की हा घोडा. आधी डॉट्समुळे त्यांना कळत नाही लहान मुलांना, आणि जेव्हा ते डॉट्स कंप्लीट करतात, डॉटेड ते लिहूनच ठेवलेलं असतं सगळं, घोडा काढून ठेवलेला आहे, फक्त ह्याला जोडायला लावतात. मग तसं आपल्या जीवनातले सगळे अनुभव एकत्र करून ते कनेक्ट करायचे डॉट्स. त्यावेळी कसा आनंद झाला होता, तोच आनंद आता पुढे मिळणार आहे आपल्याला. कारण आपण उत्तम शिष्य तर झालं पाहिजे. उत्तम शिष्य झालं तर सद्गुरू तयार आहेत आणि सद्गुरू आपल्यापेक्षा आपल्यासाठीच आहेत, असं जेव्हा आपल्याला तेव्हाही वाटत होतं, आताही वाटत आहे. म्हणजे ही गोष्ट घडतच असते. फक्त अलौकिकातून आता अलौकिकाकडे जायचं आहे. म्हणून त्या सद्गुरूंना अगदी मनापासून एकादशी, द्वादशी, त्रयोदशी हा तर त्यांचा दिवस आहे. पौर्णिमेला तर ते उपकार करतातच आणि अमावस्येपासून सुरुवात करा म्हणतात पुन्हा पौर्णिमेकडे जाण्याची. म्हणजे प्रत्येक तिथीला तसं महत्त्व आहे. आणि आजकाल तर जेव्हापासून आपण एकादशी करतो त्या सगळ्यांना एकादशीला विशिष्ट अनुभव येतात. मग हे सगळे एकादशी, द्वादशीचे ते दिवस आहेत. त्या दिवशी विशेष प्रसंगांनी आपण जर शिष्यांनी त्याच्याकडे बघितलं तर सद्गुरूंचे डोळे आपल्याकडे असतीलच ना. मग ह्या सगळ्या गोष्टी जय जय श्री जय जय जी सद्गुरू पूर्ण कामा. हे सद्गुरू पूर्ण कामा तू आहेसच. मी तुझ्यापर्यंत तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. परमपुरुषा आत्मया रामा. परमपुरुष तू. विरोधाभास सांगितला एका ओळीमध्ये. परमपुरुषा आत्मया रामा. परमपुरुष आहे तो. तुझ्यासारखा पुरुष नाही. तू सर्वोत्तम आहेस. तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला किती उपमा द्यायच्या. विष्णू सहस्त्रनाम म्हणत असताना द्वादशीला म्हणतोय, शुक्रवारी म्हणतोय. मग ह्याशिवाय विष्णू सहस्त्रनामामधले जे भीष्मांनी मनापासून म्हटलेलं आहे, पुन्हा समोर परमात्म्याच्या समोर म्हटलंय, परमात्मा आनंदी झालाय. मग ह्या सगळ्या गोष्टींनी परमपुरुष हा असा तो आत्मया रामा, तो माझ्या आत्म्यात आहे, तोच मी आहे, तोच आत्माराम आहे. बापरे, किती मोठी गोष्ट एका ह्याच्यात सांगितली. तोच आत्माराम माझ्यामध्ये आहे. मी जर तुझं कौतुक केलं, माझ्या हृदयाला आनंद होतो आहे. माझं आनंदाने हृदय उचंबळून येत आहे. जय जय जी सद्गुरू पूर्ण कामा. असा तू सद्गुरू पूर्ण कामा जो परमपुरुष आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये हृदयस्थ आहे. हृदयामध्ये नाही, तो हृदयस्थ आहे. म्हणजे हे जे लिखाण चाललंय, भगवंत हृदयस्थ आहे, हे लिखाण लिहित असताना त्याच्या मागचा हा इतका मोठा अर्थ आपल्याला कळणं, लिहिल्या गेलं शब्दांच्या तर्फे. पण आता जर तो असं जाणवलं तर तो म्हणतात की तो जय जय जी सद्गुरू पूर्ण कामा परमपुरुषा आत्मया रामा. अनुर्वाच्य तुमचा महिमा. तुमचा महिमा मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तुमचा महिमा मी वर्णन करू शकत नाही. माझे शब्द थिटे आहेत. मी शब्दांनी बोलायला गेली ना तर मला शब्दांनी तुमचं वर्णन करताच येत नाही. या सगळ्या गोष्टी मी कसं सांगू, तुम्ही कसे आहात. कारण तुम्ही जे मला अनुभवायला येताय, हा अनुभव घेणे आहे ना. कारण की त्यांनी पुन्हा सांगितलंय ना की 3 गोष्टी ज्या आपण बोलतोय ते म्हणजे मूर्ख लक्षण, स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर, या सगळ्यानंतर जो अनुभव घेतोय त्या अनुभवाबद्दल जर बोलायचं असेल तर तो अनुभव मी शब्दात कसा सांगू, तो शब्दात सांगू शकत नाही. वर्णिना नवचे. माझे शब्द थिटे आहेत. माझे शब्द थिटे आहेत. आता सांगणारा सगळ्यात मोठा कोण आहे तर वेद आहे. ज्ञान देणारा वेद आहे. वेदांच्या व्यतिरिक्त काहीच नाही. वेद जे सांगतील ते ब्रह्मवाक्य आहे. कारण ते अपौरुषेय आहेत. त्यांनी कोणाला एका पुरुषांनी निर्माण केलेले नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पोल्युशन किंवा प्रदूषण असण्याची शक्यता नाही. मग वेद आहेत ना, ते वेद सगळं सांगतात. वेदांमध्ये नाही असं काही नाही. वेदांमध्ये नाही असं काही नाही. मग असं असताना जे वेदास साकडे, वेदांना सुद्धा साकडं पडतं की मी सांगतोय खरा पण माझे शब्द थिटे आहेत. व्यक्तीने त्या शब्दातून अर्थ काढावा, म्हणजे सोडून देतात जागा. आता या ठिकाणी त्यांनी जागा सोडली नाही समर्थांनी, कारण की हा वेदांचा म्हणजे त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव असल्यामुळे जागा न सोडता, ज्याला आपण रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट म्हणतो, या सगळ्या कला
आपण जे शिकलो आतापर्यंत विषय शिकत असताना त्याच कला इथे वापरायच्या आहे. की समजा म्हटलं जे वेदास साकडे, याच्या मागच्या पुढच्या लाईन लिहा. मागच्या पुढे तुम्हाला काय वाटतं ते लिहा. एकच शब्द आहे, म्हणजे ते कशात लिहिलं आहे ते सांगा, ते कोणी लिहिलं आहे ते सांगा. हे वाक्य हे झालं रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट. आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते सांगा. ह्या सगळ्या गोष्टी खरंच वेदांना सांगता येतील का? माझा अनुभव वेगळा असेल, आणखी दुसऱ्यांचा अनुभव वेगळा असेल. समर्थांनी रामाला बघितलं आहे, त्यामुळे त्यांचा अनुभव तर वेगळा आहे. मग ते तरी शब्दात वर्णन करू शकत नाही. ते म्हणतात मला किती त्रास होतो आहे माझ्या मनातलं सांगायचं असेल तर. माझ्या मनातलं सांगण्यासाठी मला व्यक्तीच सापडत नाही. म्हणजे शब्द थिटे आहेत ना त्यांचे सुद्धा, कारण त्यांचा अलौकिक अनुभव आहे. मग अलौकिक अनुभव असताना माझ्याजवळ शब्द नाही, तरीही त्यांनी शब्दांची एकत्र करून सगळे शब्द आपल्यासाठी दासबोध आणला, आपल्यासाठी त्यांचं वाङ्मय आणलं. की यातून तुम्ही थोडासा तरी आधार घ्या, शिडीवर पहिलं पाऊल टाका, पुढे पुढे सद्गुरू कृपा करतील आणि तुम्हाला शब्दांच्या पलीकडे जाता येईल. आपल्याला शब्दांवर अडकायचं नाही. गुरु महिमा जेव्हा सांगितला, गुरूंची कृपा करत असताना फक्त शब्दांमध्ये अडकू नका. जसं पूजेमध्ये फक्त अडकू नका, पूजेच्या पुढे निर्गुण रूपाचा आराधना करा. असं जे हळूहळू पुढे जायचं आहे, पुढे जाऊन इतकं पुढे जायचं आहे की त्या ठिकाणी स्वतः भगवंत आहेत, तिथपर्यंत पोचायचं आहे. म्हणून वेदास साकडं पडतं. मग कसं शक्य आहे? आमच्यासारखा किती पापी, किती नीच, किती मनात विचार येतात, किती नीच आहे, किती अपराध आहे. जेव्हा एखाद्या चांगल्या मार्गाला लागतो माणूस, तेव्हा खरी आपलं आत्मपरीक्षण होतं. आत्तापर्यंत आपण जेव्हा कामक्रोधाने बरबटलेलो असतो किंवा आपल्याला ते आनंद मिळत असतो मायेमध्ये, तेव्हा परीक्षण होतच नाही. पण एकदा परीक्षण झाल्यानंतर इतरांच्या चुकांपेक्षा स्वतःच्या चुका उजागर होतात. आणि स्वतःच्याच चुका जेव्हा दिसायला लागतात, इतका मी चुकलेला, मी किती वर्ष नवीन आहे, अनंत जन्माचा म्हणजे माझे किती देव हा किती जुना आहे, मग त्याच्याशी माझा कसा संबंध होईल? मी किती चुकलेली आहे, मी किती अपराध केलेले आहे, मी किती वाईट आहे, अजूनही माझ्यामध्ये बदल नाही. हे सगळे विचार येतात ना. मग तेव्हा ते शब्दाशी कांदळे, कारण ते शब्दांना कळत नाही. हे जे विचार आहेत ते खरंच प्रत्येकाला एकमेकांना सांगू शकणार आहे का कोणी? की काय मनामध्ये चाललाय गोंधळ? नाही चालू शकत. म्हणून वेदांना सुद्धा प्रश्न पडलाय, नेती मला माहिती नाही, मला माहिती नाही, काय करू? वेद सुद्धा वेदांपेक्षा जास्त काय असेल? म्हणजे प्रेमाची उपमा आईच्या घरामध्ये द्यायची असेल तर आईपेक्षा जास्त प्रेम कोण करेल? मग आईच संपते ना तिथे. आईचे शब्द सुद्धा तिथे आहेत, तसे वेदांचे शब्द तिथे आहेत. ते सच्शिष्याच रोकडे, पण ती सच्शिष्याला रोकडी प्रचिती येते. किती महत्त्वाची लाईन आहे, सच्शिष्यास. ते सच्शिष्य जो असेल त्याला रोकडी प्रचिती येते. शिकवणारे गुरु असतात, 1000 शिष्य असतात, पण जो रोकडा अनुभव घेतो तो कल्याण एखादाच असतो. कल्याणाला जे बोलता येतं तो पाणी भरत असताना दासबोध समर्थ लिहित आहे. दासबोधांनी लिहिला, बाकीचे लोक पारायणाला बसले, ओवी नव्हे. आणि सुरुवातीला बुद्धिमत्ता फार होती लोकांची, पारायण करून तोंडपाठ असायचे त्यांचे, पारायणाचे श्लोक त्यांचे, पण तरीही कल्याणाला कुठे? पारायण करत नव्हता बिचारा, त्यांची सेवा करत होता. तरी सुद्धा रोकडी प्रचिती समर्थांची कुणाला आली? कल्याणाला आली. काम तो करतोय, लक्ष कुठे आहे? समर्थांकडे. मग समर्थांनी त्याची परीक्षाच अशी घेतली लोकांच्या समोर, तुम्हाला लाडका का? हा, या कारणाने तो लाडका आहे आणि त्याला रोकडी प्रचिती आलेली आहे. मग रोकडी प्रचितीसाठी काय पाहिजे? पारायण पाहिजे, माझ्याजवळ बसणं पाहिजे, का प्रेम पाहिजे, का भक्ती पाहिजे? मग हे शब्द सांगत असताना कोणत्या शब्दात सांगू? तुम्ही असं बसा, उजवी मांडी घाला, पद्मासनात बसा, का तुम्ही श्वासांवरती नियंत्रण करा, काय सांगू वेद म्हणतात? कारण हे जर सांगायला गेलो तर हे न करणाऱ्यांना सुद्धा मी मिळालो आहे, आणि हे करणाऱ्यांनाही मिळालो आहे, न करणाऱ्यांनाही मिळालो आहे. मी काय नियम सांगू? नियम सांगण्यासाठी काहीतरी शास्त्र पाहिजे ना. ह्या शास्त्राने गेलं की 100% तुम्हाला निकाल मिळणार आहे, पण ह्याला मिळेल असं सांगता येत नाही ना, कारण यांच्यामध्ये ती क्षमता नाही आहे. म्हणजे पद्मासनात बसण्याची क्षमता या भक्तामध्ये नाही आहे. मग त्याला भक्ताला देव मिळणार नाही का? नाही, असं काहीच नाही. त्यामुळे ही रोकडी प्रचिती प्रत्येकजण वैयक्तिक घेत असतो, जे वेदास साकडे. मग ह्याच्यावर मी काय वर्णन करू? मी याचं काय वर्णन करू? अलभ्य लाभ आहे. हा जो लाभ आहे तो अलभ्य आहे. म्हणजे हा लाभ घेण्यासाठी थांबायचं का बरं आहे? कारण यासाठी आता सद्गुरूंपेक्षा, सद्गुरूंची महिमा सांगत असताना सद्गुरूंबद्दल बोललो आहे आपण पहिल्या याच्यात ग्रंथारंभामध्ये, पण तेव्हा सद्गुरूंचं खूप मनापासून पण आता इतकी जबाबदारी वाढवून ठेवली आहे ना, की आता सद्गुरू आहेतच हे समजलं आहे आपल्याला, पण आपला प्रश्न आहे आता. प्रश्न आपला झाला आहे आता. मग आपला प्रश्न झाल्यावर किती कठीण आहे ही गोष्ट. वाचायला, पारायण करायला अतिशय सोपी, पण ह्या एका ओवीवर आपण रात्रभर विचार केला तरी कमी आहे. कारण खरंच त्यांना काय सांगायचं आहे?
आपण कसं बदलायचं आहे, सद्गुरूंची कृपा व्हायला पाहिजे. त्यासाठी सच्चिशास रोकडे अलभ्य लाभे, आणि त्याला बाकी अलभ्य असं लाभ होतो. आणि प्रत्येकाचा वैयक्तिक लाभ निश्चित आहे आणि प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणजे हा एक वेगळेपण आहे, अनेकात एकता, की जायचं आहे तिथेच, पण तू कोणत्या पद्धतीने, तू कोणत्या पद्धतीने, तू कोणत्या पद्धतीने, ज्ञान सगळ्यांना वाटून दिलं आहे. त्या ज्ञानातून तुला पटतंय का तसं कर, आणि तसं केल्याने भगवंत भेटतो. श्री सच्चिष्टाची रोकडी प्रचिती. वेदांना सुद्धा सांगता कसं येणार आहे यावरती, हा प्रश्न मला आता खरंच त्यांनी जो म्हटला तो पटला, की वेदांना सुद्धा साकडं पडलंय की मी आता कसा बोलू. याच्यातून गोंधळ वाढवायचा नाही, म्हणायचं की तेही बोलत नाही, मी बोलत नाही, मग खरं काय आहे. तो अनुभव आहे. त्याच्याचमुळे म्हटलं जबाबदारी जास्त आहे, की तो त्यांचा अनुभव ते सांगू शकत नाही, बोलणारा बोलणाऱ्याचे अनुभव सांगू शकत नाही, श्रवण करणारा त्याचे अनुभव सांगू शकत नाही. ते आमचे महाराज म्हणायचे, इतकं सुंदर सगळेजण ऐकायचे 2 तास. आता या वेदांत सप्ताहामध्ये अगदी डोळ्याची पापणीसुद्धा थांबवता आली असती ना तर थांबवली असती, असं आम्ही सगळेजण शांत बसलो होतो. सगळे, मी एकटीच नाही, सगळे. कोणीही त्याचा व्हिडिओ पाहिला तर समजेल, शांत चित्ताने ऐकत होते. तरी शेवटी काय म्हणाले एकदम ते, तुम्हाला इच्छाच नसते हो म्हणे माझ्याकडे यायची, पण आता आलोच आहे तर ऐकू हा म्हातारा काय बडबड करतोय. किती वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी. तो परीक्षा घेतात ते. अहो म्हटलं, तहान भूक विसरलोय, 2 वाजले तरी पायामध्ये गोळे आले बसून, समजत नाही. तुमचं आम्ही ऐकतोय आणि तुम्ही शेवटी काय म्हणता, गमतीत का असे ना पण टोला हाणतात. आणि तुम्हाला तशी इच्छाच नसते. कोण म्हातारं बडबड करत आहे समजत नाही. म्हणजे काढून घेतात की म्हातारं बडबड नाही करत आहे, म्हातारं काहीतरी महत्त्वाचं सांगता, ह्यात हा अर्थ आहे त्याच्यातून. ते म्हणतात आम्ही म्हणलं असं थोडं आम्ही कधीच नाही केलं. असं वाटलं कधी 2 वाजले समजलं नाही, 12चे असं म्हणलं ते हसायचे. असं आम्हाला नाही वाटलं तर हसायचे. म्हणजे अपेक्षा ही आहे की मी जे म्हणतो त्याचा अर्थ जसा म्हणतो तसा नाही आहे. प्रत्यक्षात तुम्ही तसं केलं म्हणूनच मी शांतपणे 2 तास पूर्ण करू शकलो. कौतुक करायचं या लोकांना समजत नाही आणि करतही नाही. मग हा जो अनुभव आहे, मग त्याच्यात आपल्याला जेव्हा त्यांनी सांगितलं समजावून की नाही असं नाही, आम्हाला तुम्ही सगळेजण आवडले आणि माझं बारीक लक्ष आहे तुमच्याकडे, आणि तुम्ही पापणीसुद्धा न लावता पिनड्रॉप सायलेन्सनी माझं ऐकलं, हे सांगत असताना त्यांच्या मुलांनी म्हटलं मग शेवटी की निद्रादेवी प्रसन्न होत असते. कुंभकर्णाचा आशीर्वाद आहे की कुठेही कथा सुरू असली की तिथे निद्रादेवी प्रसन्न होते. पण आपल्या याच्यावर निद्रादेवी कुणालाही प्रसन्न झाली नाही आणि सगळे टकमक अगदी आमच्या सद्गुरूंकडे बघत होते. हे मुलांनी सांगितलं तेव्हा आम्हाला बरं वाटलं. तोपर्यंत सद्गुरू म्हणे, म्हातारा बडबड करते आणि तुम्ही ऐकताय, ऐकायची इच्छा पण नाही, मुलांनी पाठवलं, घरी राहायचं नाही म्हणून आले आणि ऐकता. असं काहीही नसताना, आम्ही उत्स्फूर्त तिथे गेलेलो असताना असं जेव्हा बोलले त्यांनी कडक परीक्षा घेतली की बघा माझं तुमच्याकडे किती लक्ष आहे. मग हे वेदांत साकडे जे शब्दासी कानडे, जे सच्चिसाची रोकडे अलभ्य लाभ आहे. असा हा अलभ्य लाभ घेणारा शिष्य जावं वाटत नाही, तिथून हालावं वाटत नाही. माहेर आहे सगळ्यांचं. सद्गुरू म्हणजे माहेर आहे. सद्गुरू हे आपलं माहेर आहे प्रत्येकाचं. कारण त्या मूळ माहेराला तो नेऊन सोडतात ना, त्यामुळे आपल्याला ते सद्गुरूंचं माहेर आहे आणि आपलं माहेर असल्यामुळे आपल्याला तिथे खूप बरं वाटतं. आणि हा जो अलभ्य लाभ आहे तो लाभ ज्यांना मिळतो त्याला सच्शिष्य म्हटलेला आहे. आता या सच्शिष्यावरती गोंधळ घालायचा आणि विचार करायचा की आपण तसा करण्याशिवाय आपल्याला ही प्रचिती येऊ नाही शकत. महाराजा कृपा करा. जे योगियांचे निजवर्म, आता योगियांचे निजवर्म हा भाग झालेला आहे आपला ग्रंथारक्षणामध्ये, की जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निज ध्यान. शंकराचं निज ध्यान. शंकर कुणाचं ध्यान करतो? शंकराला काहीच नको आहे. शंकर सर्वव्यापी आहे, सगळं करू शकतात. शंकर महादेव आहेत, देवांचे देव. असा एकच देव आहे की ज्यांची सगळी मुलं सुद्धा देव आहेत. म्हणजे इथे रामाचा सुद्धा विचार केला तर रामाची मुलं देव नाही आहेत. त्यामुळे अशा या सगळ्या गोष्टी, कृष्णाची मुलं तर बापरे, त्यांचं तर यादवी माजली आहे. त्यांचं जे कुळ आहे त्या ठिकाणी यादवी नाव आलं आहे, इतकं वाईट कुळ आहे. मग त्यांचा तो देव आहे. पण महादेव असा आहे की ज्याची सगळी मुलं देव आहेत आणि प्रत्येकजण वेगवेगळा आशीर्वाद देत असतो. कार्तिकेय वेगळा देतो, त्याच्यात गणपती तर आपली ही जे काही सगळं चाललं आहे ते गणपतीच्याच भरोशावर चाललं आहे. त्यामुळे आपली पार्वती माता अंबा आहे आणि ते स्वतः काय करतात आहे, हिनी अंबेरी दिलेलं वैभव कसं खोटं आहे ते समजावून सांगतात. जे त्यांचा हा जो परिवार आहे तो परिवार कसा आहे, अगदी विरोधाभासात ते स्थिर आहेत. मग असा हा जो शंकर आहे ना, तो ध्यान करतो ज्याचं, असा जो शंकर आहे जो ज्याचं ध्यान करतो, ते ध्यान जे योगियांचे निजवर्म, ते योगियांचं निज, जे विश्रांतीचे निज विश्राम. ज्या ठिकाणी विश्रांती आपण जी घेतो झोपेची, ती संपूर्ण विश्रांती, किती आनंद मिळेल.
त्या विश्रांतीतून, ह्या विश्रांतीतूनच तर आपण कितीही थकलो असलो, दिवसभराच्या कार्याने कितीही थकलो, 2 तास जरी 3 तास जरी झोप मिळाली तर आपण अगदी अगदी ताजंतवानं होतो सकाळी. मग हे जे विश्रांती जर मनाला हृदयाला मिळाली तर जे निजविश्राम परम गुह्य अगाध, परम गुह्य अगाध, गुह्य आहे, नाही सांगू शकत. इतकी बडबड करून सुद्धा आपल्याला काही समजत नाही हो. इतकी बडबड त्यांनी केली, आपल्याला नाही समजले, मग ते गुह्यच ना. गुह्यातीत ज्ञान ते आहे आणि तरीही आपण त्याच्याकडे ओढल्या जात नाही, कारण की तिकडे जाण्याची ओढाच नसतो. आपण मायेमध्ये अडकलोय. त्यामुळे तिकडे जे काही खोल सखोल ज्ञान आहे जे आपल्यासाठी आहे त्याकडे जायचं नसतं. म्हणून ते अगाध ज्ञान मिळवायचं असेल, अलौकिक ज्ञान मिळवायचं असेल तर ते शंकराचं निज ध्यान असलेलं जे ध्यान आहे, म्हणजे आपलं परमतत्व श्रीराम असेल, महाविष्णू असतील, ब्रह्माला त्या ठिकाणी आपण खरंच इतका मोठा असून ब्रह्माला महत्त्व देत नाही एवढं, कारण की ब्रह्म करत काहीच नाही आपल्यासाठी. त्यामुळे विष्णू आणि शंकर यांचं सगळ्यांचं निज ज्ञान असलेले हे आपले परमविष्णू, आपले महाविष्णू, तिथपर्यंतचे जे ज्ञान आहे ते ज्ञान असं मिळण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे. ते ब्रह्म तुमचे नियोगे, ते जे ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप अहम ब्रह्मास्मी, मग हे जे स्वरूप आहे ते स्वरूप जर आपल्याला कळलं ते तुमच्यामुळे कळणार आहे. आपल्याला काहीच कळलं नाही तरी गोड आहे एवढं जरी कळलं तरी खूप आहे. किती गोड आहे हे सगळं. म्हणजे हा 1 तास जो आहे तो आयुष्याचा सार्थक आहे. आज ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक वाक्य आहे, एक क्षण म्हणजे मी कुठे आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जो एक क्षण मनापासून जर माझं नाव घेतलं, म्हणजे मी जो सांगितला तो मंत्र म्हटला, तर तिथे मी आहे, तिथे तो मोक्ष आहे तुमचा. असं जर तुम्हाला वाटलं एक क्षण, तरी तो मोक्ष तुम्ही पकडला आणि त्याच्यावर स्थिर राहण्यासाठी पुन्हा पुन्हा मग त्याच्यासाठी प्रार्थना करा. एक क्षण मिळाला, दुसरा मिळो, मग महिना मिळो, मग साल मिळो, असं जर तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्या मागे लागले. एकदा ती चटक लागली पाहिजे. मोक्ष म्हणजे माझ्या शब्दांवर विश्वास ठेवण्याची चटक जर तुम्हाला लागली तर बाकी मी तिथेच आहे, आजचंच आहे प्रवचनातलं. मग हे ब्रह्म तुमचे नियोगे स्वय आपणच होई जे अंगे, आपणच ते होतोय. दुर्घट संसाराचे नेपांगे पांगीजे ना सर्वदा, काहीही केलं तरी पांगत नाही, काहीही केलं तरी सुटत नाही, काहीही केलं तरी भोगल्याशिवाय संपत नाही. असं जे ब्रह्म आहे ते तुमच्यामुळे संपणार आहे. आपला विश्वास का बसत नाही? कारण आपल्याला तो दिसत नाही. मग अलौकिकाचं ज्ञान घेण्यासाठी हा विश्वास सद्गुरूंवर ठेवावा. मग करतात ते कृपा आणि अशा अलौकिक गोष्टी जीवनामध्ये घडवतात. मग ते तुमच्याशिवाय शक्य नाही. आता स्वामीचेंनी लढीवाळपणे, आता मी जरा लाडात येतो. आतापर्यंत मला वाटतच नव्हतं तुमच्याबद्दल प्रेम. ऐका ना, करा ना माझ्यासाठी काहीतरी. आता मला खरंच वाटतंय. आता तुम्ही सांगाल तसं मी ऐकतो. लढीवाळपणे, जसं विठू माझा लेकूरवाळा, तिथे गेल्यानंतर फरक जाणवतो इतर देवांपेक्षा. सगळ्यांना येऊ द्या म्हणतोय, जे येतील ते येऊ द्या. काही देवस्थानं अशी असतात की त्यांच्याकडे मर्यादा असतात. यांनी यायला पाहिजे, तिथे यायला पाहिजे, इथे पोचलं पाहिजे, तिथे पोचलं पाहिजे. पण या ठिकाणी मर्यादा नाही आहे कोणाला. प्रत्येकजण आपल्या डोळ्यातलं पाणी त्या ठिकाणी टाकू शकतो. मग असा असला ना, मग लाडावतो माणूस तिथे जाऊन. मग अरे बाबा विठ्ठला असं कर म्हणून विठ्ठलाला लेकूरवाळा म्हटलंय. आता स्वामीजींनी लढीवाळपणे, आता आपण कुणाशी असं करू शकतो वर्तन, ज्याबद्दल आपला पहिले विश्वास पाहिजे, त्याच्याबद्दल सामर्थ्य जाणलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात मी हे करू शकतो हे म्हणण्याची. आता एखादा चोर असेल, चोरी करणारा जर मुलगा असेल तर तो वडिलांशी नाही ना असं करू शकत की बाबा माझं असं ऐका, माझं तसं ऐका, कारण त्याला माहिती आहे आपण त्याच्याजवळ इतकं जवळ जाऊ शकत नाही, कारण मी चुकतोय हे आतमध्ये त्याला जाणवत असतं. त्यामुळे तो वडिलांपर्यंत जाऊ शकत नाही. आता ही अवस्था आली आहे, समर्थ म्हणतात की तुम्ही लाडावून त्याच्याजवळ जाऊ शकता, कारण इतकी निर्मळ बुद्धी झाली आहे, इतकं निर्मळ अंतःकरण झालं आहे, अंतःकरण शुद्ध आहे. आणि आलंही काही कामाचा याचा विचार, कशाचा, काम क्रोध मद मोह जे काही आहेत 6 शत्रू, त्यांचा विचार जरी आला ना तरी सुद्धा विचार असा आहे तो सद्गुरू बघून घेतील, मला हे असं व्हायला नको आहे. आता माझ्यावरती हा जो नियंत्रण आहे ना ते तुम्ही ठेवा. इतका विश्वास जेव्हा असेल तेव्हा ते लेकरू लाडावू शकतं, कारण आता मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार आहे. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या अटी आहेत ना त्या अटी लक्षात आल्या आणि ते केल्याशिवाय मला पर्याय नाही आहे. दुसरा माझ्याजवळ मार्गच नाही आहे. आणि नुसता मार्ग नाही म्हणून नाही, जीव तळमळतोय तुमच्या पायाजवळ येण्यासाठी, कारण की तुम्हीच गोड आहात. खूप इतके गोड आहात की याच्याहून गोड आकर्षणाचा सिद्धांत असूच शकत नाही.
इतके सगळे गोड वाटले आतापर्यंत, पण तिथे माझा स्वार्थ होता. पण तिथे निस्वार्थ भाव दिसतोय तुमच्या डोळ्यामध्ये की माझं कल्याण व्हावं, म्हणून मी तुमच्याशी लाडवतो आणि अशी प्रार्थना करतो की माझं भलं करा, माझं कल्याण करा. नव्हे, माझं कल्याण तुम्ही केलंय म्हणूनच मला तुम्ही आवडताय. इथपर्यंतची भावजागृती म्हणजे हा मंत्र साधन आहे, मंत्रांचा हा समास आहे. मग या ठिकाणी आता स्वामीचे लढिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगितली ती तेणेप्रमाणे मुमुक्षे शरण जावे. ह्या ठिकाणी ही जी लक्षणं आहेत ती खरं सांगायची गरजच नाही. आता आपण अशा पद्धतीने विचार केलो तर खरं आता ज्ञानाची गरज आहे का बघा. ज्ञान मिळवणार आहे आपण, आपण पूर्ण समास काय पूर्ण दासबोध संपवणार आहे, पण खरंच याची गरज आहे का आता. म्हणजे या गरजेवरच आपण जर थांबलो तर समर्थांना आनंद होईल की अरे ही व्यक्ती असं म्हणते, मी सांगतोय पण तरी मला आता इथे स्थिर व्हायला आवडेल, कारण मला आता काही ज्ञानाची गरज नाही, मला काहीच नाही, मला फक्त तुमचे पाय पाहिजे, हे माझं मन तुमच्यामध्ये स्थिर झालं आहे असं जर म्हटलं तर मग आपण गुरु सांगितले ती तेणेप्रमाणे मुमुक्षे शरण जावे. मग हे शरण जाण्याची जी प्रक्रिया आहे तीच तर मला करायची आहे. ज्ञानाची गरज नाही, कशाची गरज नाही, मला तुम्ही आवडता. माझा पूर्ण विश्वास म्हणणारी मी कोण आहे. शब्दांमध्ये सुद्धा किती फरक पडतोय. विश्वास तुमच्यावर आहे म्हणणारी मी कोण आहे. उलट मला तुम्ही आवडता, कारण की तुम्ही माझ्यावरती कृपा केली म्हणून माझी दृष्टी तशी वळली आणि तुमच्याशी मी अशा पद्धतीने बोलू शकतो. मग हे मुमुक्ष लोकांचे लक्षण आहे. अशा लोकांनी शरण जावं. शरण जावं ही आज्ञा आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी जसं म्हटलं तुम्हाला आवडत नाही काय ते म्हातारं बडबड करते, ती आज्ञा होती एक प्रकारची की तुम्ही असं करायला नको. हा जो माझ्याकडे आलेला वेळ आहे तो क्षण तुम्ही कामाला घालवला पाहिजे, हे त्यांचं बोलण्याचा अर्थ. तसा मुमुक्षे शरण जावे बोलण्याचा अर्थ हा आहे की तो अनुभव घ्या. आणि मग बघा सद्गुरू किती गोड आहेत. सद्गुरू वेगवेगळ्या रूपाने येतात. पुन्हा असं एकच रूप आहे त्यांचं असं नाही, वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. कुणालाही जे गोडवा दिसतो, जे काही चांगलेपणा दिसतो तो सद्गुरूंचा रूप आहे. असं प्रत्येक ठिकाणी सद्गुरू आहे. मग मुमुक्षुनी अशा पद्धतीने शरण जावं. दुःखात सुद्धा आम्हाला एक असे मागे एकदा म्हटलं होतं, जर दुःखाने व्याकुळ न होता स्वतःचं जीवन संपवायचे विचार न करता, आत्महत्या करण्याचा विचार न करता, नकारात्मक विचार न करता जर समजा देवाकडे वळला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. इंग्लिशमध्ये म्हण आहे, पण मी इंग्लिशमध्ये सांगत नाही. जर तुम्ही जीवनातून फेकल्या गेले आणि जे सद्गुरूंच्या पायावर पडले तर तुमच्यासारखं भाग्य नाही कोणाचं. ही इंग्लिशमधली म्हण आहे. आपल्या मराठीमध्ये ते हे लोक त्याच्यासाठीच बसले. मग हे सगळ्या गोष्टी जर दुःखाने व्याकुळ झाला आणि तो सद्गुरूंच्या पायावर पडला तर तो तरला. सुखात होत नाही या सगळ्या गोष्टी, कारण सुखाची सवय होते माणसाला. मग मुमुक्षुनी गुरु तो सकळासी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. काहीही झाला, क्रियाहीन जरी तो वाटला तरीही क्रियाहीन म्हणजे आपल्याला क्रियाहीन कसा, तो क्रियाहीन नसतोच. ते तर तत्व आहे. तत्व शांत बसतच नाही. आता इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण जेव्हा बंद करतो पंखा, तेव्हा पंखातून इलेक्ट्रिसिटी येणं बंद होतं. प्रत्यक्षात तो त्या वायरमध्ये चालूच असतं, तिचं येणं सुरू केल्याबरोबर बाहेर येतं. मग जेव्हा आपण बंद करतो तेव्हा ती इलेक्ट्रिसिटी नाही असा अर्थ नाही आहे त्याच्यात. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असते, फक्त आपण बटन बंद केल्यामुळे ती स्थिर राहते एका ठिकाणी. इथे तसं ते क्रियाहीन असतात असं असू आतापर्यंत पण 58 वर्ष क्रियाहीन होते सद्गुरू असं जर म्हटलं तर होते. क्रियाहीन कसे असतील ते क्रियाशीलच आहेत, कारण ते तत्व आहे, परमतत्व आहे. ते क्रियाशील होते. प्रश्न बटनाचा होता, आपणच त्याच्याकडे बघितलं नाही ना. तसं ते इलेक्ट्रिसिटीसारखं जे तत्व आहे ते परंपरा चालत आलेलं जे तत्व आहे ते सुरू होतं. किती गोड आहे हा सगळा संवाद. हे सगळे गोडाचा अनुभव जेव्हा आपण घेतो तर या साध्या गोडाचं खरंच किंमत वाटेल का. गुरु तो सकळासी ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे आता समर्थ थोडेसे आपण ऑर्थोडॉक्सला काय म्हणतो, जुन्या विचारांचे असल्यामुळे, किंवा ते आवश्यकही असलं पाहिजे. आता तर म्हणायला हरकत नाही की काय हरकत आहे म्हटलं तर की ते चांगलं होतं. सगळं जे काही होतं ते चांगलं होतं. त्यांचं म्हणणं फोन येतोय ठोकर सरांचा. तो गुरु सकळासी ब्राह्मण म्हणजे जे काही ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, असं समर्थांनी जे म्हटलंय ते काही खोटं नाही. आता म्हणायला हरकत नाही. जरी तो झाला क्रियाहीन, झाला का तो क्रियाहीन? नाही झाला. तो क्रियाहीन न होता तो क्रियाशील असतो. प्रश्न आपला आहे, तरी तयासीच शरण अनन्य जावे.
आपल्याला काही अनुभव देत नाही, काही देत नाही, आपल्यासाठी काही करत नाही, आपल्याकडे बघतो असं वाटत नाही आणि बघितलं तरी आपलं काही खरं होत नाही, आपल्याला जे पाहिजे ते काही घडत नाही, तोपर्यंत तरीही त्याला शरण जाणं आपलं कर्तव्य आहे. आणि हे समर्थ वाक्य आहे, त्यामुळे आपण त्यावरती विश्वास ठेवणं भाग आहे. आणि समर्थांच्या वाक्यावर माझा विश्वास असल्यामुळे बोलण्यामध्ये तो ओलावा, तो गोडवा आणि तो अमृताचा वर्षाव निश्चित व्हावा, अशी माझी सद्गुरूंची कृपा आहे. अहो या ब्राह्मणा कारणे, या ब्राह्मणाच्या कारणास्त अवतार घेतला नारायणे. या ब्राह्मणा कारणे, आता याचा अर्थ असा आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यामधला धर्म नसला तरी जगू शकतो म्हणतात माणूस. पण कसा जगतो बघा ना. आता धर्म नसला, नैतिकता नसली, संस्कार नसले, काही नसले तर कसा जगतो माणूस? त्या जगण्याला काही अर्थ आहे का? तोच जर नीतिवान, जर एखादा खालच्या जातीचा जरी असला आणि त्याला जर धर्म जाणत असेल, स्वधर्म, तर त्याला ब्राह्मण म्हणतात ना. मग ब्राह्मण हा ब्राह्मण या जातीवर न ठेवता, अहो या ब्राह्मणा कारणे, जे धर्म जाणतात, ते ब्रह्म जाणतात, जे सगळ्या या गोष्टीचं ज्ञान आहे किंवा ज्यांना स्वतःचा शोध घ्यायचा आहे, अशा लोकांसाठी नारायणाने अवतार घेतला. नारायणाने मूर्खांसाठी थोडी अवतार घेतलाय. आता तो मत्स्यावतारही आपण बघितला, ते मूर्खांना थोडी सोबत नेलाय त्यांनी. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जातीवर न बोलता, परांजपे देशपांडे कुलकर्णी नाही, जे ब्रह्म जाणतात ते. मग ह्या सगळ्या गोष्टींना जे जाणणारे होते त्यांना बरोबर एकत्र केलं, त्यांचे बीजरूपात घेतले, ऋषी घेतले, मुनी घेतले, चांगले चांगले घेतले सोबत. त्याच्यासाठी तो अवतार आहे. ह्या अवताराचा अर्थ ब्राह्मणा कारणे पुन्हा समर्थांना वाळीत टाकणे योग्य नाही. नशीब त्या ज्ञानेश्वरांना अशा पद्धतीने लोक वाईट टाकत नाही, वारकरी लोक, पण समर्थांना वाईट टाकतात. पण काय वाईट बोलतायत, चुकीचं काय बोलतायत? जे चांगला विचार करतात, जे धर्मानी विचार करतात, त्या धर्मानी विचार करणाऱ्यांसाठी देवानी अवतार घेतला. चूक काय आहे? अर्जुन आणि धृतराज याच्यामध्ये काय फरक होता? दुर्योधनामध्ये फरक काय होता? हा धर्म जाणत होता, तो धर्म जाणून सुद्धा तसा वागत नव्हता. मग धर्माकरता अवतार झाला महाभारत का दुर्योधनाकरता झाला? रावणासाठी झाला का? हे सगळे अवतार सांभाळायचे होते सगळे धर्म जाणणाऱ्यांना, सगळ्यांना जाणायचं होतं रामाला, म्हणून रामाचा अवतार आहे. रावणासाठी थोडी झाला. रावण मुक्त झाला ही गोष्ट अगदी वेगळी आहे, पण अवतार रावणासाठी नाही झाला, अवतार आपल्यासाठी झाला. म्हणजे धर्म जाण. अहो या ब्राह्मणा कारणे, किती समजावतायत ते समर्थ. अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, श्री विष्णूने श्रीवत्स मिरवणे, तेथे इतर ते किती. तो श्रीवत्स म्हणून मिरवतो स्वतःला. कुणासाठी? गीता सांगितली अर्जुनाने, तेव्हा तो म्हणतो एवढं गीता सांगतो आणि हजारो लोक त्या गीतेचा अनुभव घेत आहेत. जीवन कला आहे म्हणतात गीता, पण तरी कृष्णांचं ते शेवटचं वाक्य तर इतकं खटकतं की अधर्म आणि अनिती आणि जे जाणत नाही त्यांच्यासमोर माझं नावही कृपा करून तू काढू नको, माझं नावही काढू नको. कशाला? ते अधर्म अनितीवाले सोडा. आपल्यालाच जोपर्यंत जाणीव नसते तोपर्यंत कृष्ण मूर्तीरूपातच वाटतो ना. नुसतं काय काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, त्याला काय एवढं मान द्यायचं आहे? म्हणजे मनामध्ये भाव नसेल तर कृष्णसुद्धा समजत नाही. कृष्णसुद्धा म्हणजे काय, हे सगळं तत्व समजत नाही. मग ते म्हणतात कुणासाठी मी अवतार घेतला? जे जाणतात मला किंवा ज्यांची जाणण्याची इच्छा आहे, भक्त आहेत, मुमुक्ष आहे, सिद्ध आहे, साधक आहे, ह्यांच्यासाठी मी जन्म घेतला. बाकी तुमच्यासाठी नाही घेतला. त्यांचा तर नाश करणार आहे मी, त्यांचा नाश करणार आहे, त्यांनाही मुक्तच करणार आहे. तेही माझेच लेकर आहे, तुम्ही माझेच लेकर आहे, पण तुमच्यासाठी घेतला. म्हणजे हा एवढा मोठा दर्जा कुणाला मिळतो? जे धर्म जाणतात त्यांना. मग त्या ब्राह्मणा कारणे, असे ब्राह्मण जर खरे ब्राह्मण असतील, ब्राह्मण जातीत असे ब्राह्मण असतील तर तो अगदी मोठा योग आहे. पण खालच्या जातीत असे ब्राह्मण असतील तरी तो योगच आहे, सुयोग आहे. कारण त्यांचं मागच्या जन्मीचं पुण्य फळायला आलं म्हणून त्यांनी ब्राह्मणत्व स्वीकारलं. ब्राह्मणत्व म्हणजे संस्कार, ब्राह्मण म्हणजे नीती, ब्राह्मण म्हणजे शुद्धता, ब्राह्मण म्हणजे अंतःकरण शुद्धी, ब्राह्मण म्हणजे परोपकार, ब्राह्मण म्हणजे आमच्या पूजेतून तुम्हाला मुक्त करतो. किती मोठी गोष्ट आहे ब्राह्मणाची. मी कष्ट करतो 12-15 वर्ष, त्याची आराधना करतो भगवंताची, शब्द तोंडपाठ करतो, शुद्ध उच्चार करतो, शुद्ध आचार, शुद्ध विचार, कांदा लसूण न खाता सात्विक आहार घेऊन 12 वर्ष तपश्चर्या करतो आणि यजमानांसाठी संकल्प सोडतो. त्यांचा पैसा घेतो हा नंतरचा भाग आहे, पण हे सगळे कष्ट तुम्ही जेव्हा बाकीच्या गोष्टी शिकता तेव्हा तो ज्ञान अर्जन करत असतो. आणि तो जो धर्म आहे, तो धर्म जाणणारा ब्राह्मण हा श्रेष्ठ कसा नाही? मग धर्मानी पुढे नेतोय. पण हे कुणाला जाणवेल? अधर्म करणाऱ्याला जाणवणार नाही.
त्यामुळे मी तुमच्यासाठी जन्मच घेतला नाही म्हणतो. भगवंत तुमच्यासाठी नाहीच. इतकं तीक्ष्ण शब्दात समर्थ म्हणताय धर्म जाणणाऱ्यांसाठी. अहो या ब्राह्मणाकारणे अवतार घेतला नारायणे. नारायणाने जो अवतार घेतला तो आपल्यासाठी घेतलाय. आपण जाणण्याची इच्छा करतो, भक्त आहे म्हणून. त्यांनी किती सुंदर झाला तो मत्स्य अवताराचा एपिसोड जेव्हा आपण बोललो, त्यावरती समजत होतं या सगळ्या गोष्टी कशा त्यांनी आपल्यासाठी केल्या. हे यांच्यासाठी थोडी केलंय. मग धर्म महत्वाचा कसा नाही? धर्म अर्थ काम मोक्ष या जर 4 गोष्टी सांगितल्या तर धर्म सोडला तर कसं अधर्म झालेला आहे, प्रत्येक क्षेत्रात बाजार झालाय ते दिसतंय ना. धर्माचं महत्व आहे, धर्माचं महत्व आहे. आणि धर्माच्या शिवाय काय? मग आता घेणार आहे कल्की अवतार, त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायचं कारण नाही. पण आपल्यासाठी बाकी मत्स्यावतारासारखे बीजरूपाने आपल्याला घेऊन जावं ही समर्थांना प्रार्थना. अहो या ब्राह्मणाकारणे अवतार घेतला नारायणे. विष्णूने श्रीवत्स मिरवणे तेथे इतर ते किती, इतर ते किती. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणणाऱ्यांसाठी आहे ना, म्हणून जाणा. ज्ञान मिळवण्याचं कारण हे तुम्ही जाणलं ना तर तुम्हाला माझं महत्त्व कळेल. आपण म्हणतो मला घरात किंमत नाही, मी एवढं करते, माझ्या कष्टांना किंमत नाही, असं आई जेव्हा मुलाला म्हणते तसं भगवंतालाही वाटतं मी एवढा करतो यांच्यासाठी, एवढे अवतार घेतले, याला कळत नसताना सुद्धा मी याला वाचवलंय. कळतच नाही, मला जाणतच नाही, मला नुसतं वाईटच म्हणतो, मी त्याच्यासाठी नाही असं म्हणतो, मी चूक केली म्हणतो, मला जे दुःख आलं ते माझ्यामुळे आलं म्हणतो. किती वाईट वाटत असेल भगवंताला. निदान वाईट वाटणं तरी बंद होईल आपल्या या सगळ्या विचारांनी, या ज्ञानाने. त्यांना वाईट नाही वाटणार, मी त्याला वाईट बोलणार नाही, कारण जे काही भोगतोय ते माझ्यामुळे, हे ज्ञान मला झालेलं आहे. मग मी भगवंताला कधीही दोष देण्याचा हा शब्द सुद्धा तोंडातून निघत नाही आहे. उलट कृतज्ञ मी, कृतार्थ मी, की तुमचं ज्ञान तुम्हीच तुमच्या बुद्धीमध्ये बसवलं आणि ते बसवल्यामुळे हृदयामध्ये उतरवण्याचं कामही तुम्हीच करताय. कारण हनुमंत येतोय आता 6 दिवसांनी. त्या हनुमंताची कृपा की ते रामाचं ज्ञान अंतर्मनापर्यंत तुम्ही आणता. मग तो गुरु सकळासी ब्राह्मण. अहो त्या ब्राह्मणाकारणे अवतार घेतला नारायणे. विष्णूने श्रीवत्स मिळवणे तेथे इतर ते किती. ब्राह्मण वचने प्रमाण. आता समर्थ या ठिकाणी पक्के आहे. ब्राह्मण वचने प्रमाण. का आपण अभिमान नाही करायचा? आमचा धर्म सोडल्याने काय झालेलं आहे हे ब्राह्मण शिकवतात, ते ब्राह्मणही विसरले. आणि ब्राह्मण इतरांना नाव ब्राह्मण म्हटलं की त्रास द्यायचा, ब्राह्मण म्हटलं की राग करायचा. पण ब्राह्मण वचन प्रमाण माना तर तुमची सुटका आहे या योनीतून. नसेल करायची त्यांना तर द्या शिव्या ब्राह्मणांना, आपण चिंता करायची नाही. कारण ब्राह्मण वचने प्रमाण होती क्षुद्रांचे ब्राह्मण. जर त्यांनी ब्राह्मणाचं वचन पाळलं तर पण हे मानेल कोण ह्यावरती विचार करा. मानेल कोण? अज्ञानी मानणार आहे. ज्याचे पूर्व पळायला आले नाही तो मानणार आहे, तो वाईटच बनणार आहे. तो सातारकर म्हणायचे ना की तुम्ही माना नाही तर न माना, त्याला काही फरक पडत नाही, पण तुम्ही मानण्याने तुम्हाला किती फरक पडणार आहे याचा विचार तुम्ही करा. त्या तुमच्या मानण्यावर तो अवलंबूनच नाही आहे. मग ब्राह्मण वचने प्रमाण होती क्षुद्रांचे ब्राह्मण. क्षुद्रांचं ब्राह्मण होऊ शकतो, पण क्षुद्र म्हणजे जात नाही. क्षुद्रांनी ब्राह्मणासारखा धर्म स्वीकारला, नीतीने वागायला सुरुवात केली, परोपकार केले, अंतःकरण शुद्ध झालं, देवाचा विचार करू लागला, तर तो क्षुद्रांचा ब्राह्मण झाला आणि त्याला मी सांभाळतो. मग ते आपण पंढरपूरला पाहतो ना, सगळ्या खालच्या जातीच्या संतांच्या पहिले. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट आता आता शंकराचार्य आले होते. त्या शंकराचार्यांना म्हटलं मला इतकं खटकलं, इतके 3 तास आम्ही सगळेजण उभे आहे, पण ज्ञान आणि भक्तीमध्ये प्रेमामधला फरक लक्षात येतो. ज्ञान इतकं त्यांना पूर्ण आयुष्य त्यांनी त्यासाठी घालवलं. पण म्हटलं रस्त्याने जेव्हा जात आहे आम्ही त्यांच्यासाठी 3.5-4 तास त्यांच्यासाठी पायाचे अगदी हे करून उभा आहे. प्रत्येकजण कोणी ओवाळतंय, कोणी काही करतंय, पण आपल्या नादात निघून गेले ब्राह्मण. आपल्या नादात इकडे बघायला सुद्धा त्यांचे फोटो बघा तुम्ही, असे अगदी ताठ्यात. इतकं वाईट वाटलं की 6 महिने भक्ती प्रेमाने ओथंबून शंकराचार्यांची वाट बघतोय माणूस, आणि जेव्हा व्यक्ती प्रत्यक्ष येतो ताठ्यात एकदम. थोडंसं तरी देहबोलीमध्ये फरक पाहिजे की नाही असं वाटतं. मग जेव्हा रात्री आम्ही एकत्र चर्चा केली तर त्यांनी त्याचं कारण सांगितलं. वाटणं साहजिक आहे, प्रश्नांची उत्तरं प्रत्येक गोष्टीची मिळाली पाहिजे. ज्ञान संपादन करण्यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्टीवर पाणी सोडलं हे इथपर्यंत आपल्याला माहिती होतं. पण इथे येणारा तो
जसं स्मशान वैराग्य म्हणतात ना, तर स्मशान वैराग्यामध्ये स्मशानामध्ये गेल्यावर माणसाला थोडा वेळ असं वाटतं की आपल्याला काहीच खरं नाही वगैरे, हे जे वैराग्य येतं, तसं इथे शंकराचार्य समोर दिसले की मला भेटावं वाटतं. पण प्रत्यक्षात त्याची पात्रताच नसते शंकराचार्यांपर्यंत जाण्याची प्रत्येकाची. मग हात जर केला, त्यांचा आशीर्वाद मिळाला, तर पापी लोकांनाही मिळेल ना. पापी लोकांना नाही सुधरवायचं आहे अजून. ते ताठा जो आहे तो त्यांचा ज्ञानाचा ताठा प्रत्येकापर्यंत पोचण्याची क्षमता दुसऱ्याची नाही हे ते जाणतात, म्हणून ते आशीर्वाद देत नाही. आणि एखाद्याबद्दल जर वाटलं तर पटकन ते आशीर्वाद देतात सुद्धा. मग एवढं ज्ञान त्यांना आहे. पण ही सगळी गोष्ट ज्ञानाची झाली. म्हणजे आपलं जर लक्षण बुद्धी असेल आपली, तर आपण सगळीकडे लक्ष, हे ज्ञानाचं ठीक आहे, पटलं. पण विठ्ठल तसं करतो का? विठ्ठलाकडे ते ज्ञान असत, तो तर यांच्याही पेक्षा जाणणार आहे. ह्याला जाणण्यासाठी शंकराचार्यांचा जन्म आहे, विठ्ठलाला जाणण्यासाठी. मग विठ्ठलाच्या ठिकाणी हे भाव नाही. मग असं जेव्हा म्हणतो, ते जेव्हा कळतं आषाढी एकादशीला जेव्हा हे लोक जातात, त्यावेळी विठ्ठलाला जो टिळा लावतात, तो ह्या वारकऱ्यांच्या पायाच्या मातीतून बनवलेला तो काळ्या रंगाचा टिळा विठ्ठलाला लावतात. मग त्यांनी असा विचार केला का हा पापी आहे, हा पापी आहे, ह्याला मी आशीर्वाद देणार नाही, असं तो म्हणतो का? प्रत्येक वारकऱ्याचा जो असेल, लहान असो मोठा असो, अगदी बकरी सुद्धा गेली तरी ते ज्या मार्गाने गेले तिथून ते टिळा जमा करून विठ्ठलाला लावतात, जे शंकराचार्यांचं आराध्य आहे. शंकराचार्यांचं आराध्य असं आहे आणि शंकराचार्य असं आहे. म्हणजे ज्ञान आणि प्रेमामधला फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. देव कसा आणि संत आणि भक्त कसे. म्हणजे इथपर्यंत जर जायचं असेल तर मग ब्राह्मण वचने प्रमाण होती क्षुद्रांचे ब्राह्मण, ह्यांचंही पट्ट आहे. कारण बुद्धी आपल्याला ते शिकवते की यांचंही ऐका, कारण त्यांनी त्यांचं आयुष्य त्यासाठी घालवलं आहे. ठीक आहे, पण त्यांच्या पुढे आपला विठ्ठल मायबाप आहे ना, की जो ह्यांचा ताठ्याच्याही पुढचा आहे. काही ताठा नाही आहे. आंघोळ केली असेल, नाही केली असेल, तू जर माझा असशील, तुझं जर जमलं नसेल तरी तुझ्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लावायला मी तयार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीतून, विचारमंथनातून जो काही विचार आपल्याला काढायचा आहे तो काढू शकतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन बाकी प्रत्येक निरूपणात आपल्याला मिळू शकतं. आपण वेगवेगळे विचार करू शकतो. 2 ओव्या वाचते. गुरु तो सकळांसी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे श्रीराम. अहो त्या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरवणे, तेथे इतर ते किती श्रीराम. ब्राह्मण वचने प्रमाण होती क्षुद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणचे निमंत्रे श्रीराम. मुंजी बंधने विरहित तो क्षुद्रची निभ्रांत, द्विजन्मी म्हणवणे सतत, द्विज ऐसे नाम त्याचे श्रीराम. सकळांसी पूज्य ब्राह्मण, हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण, वेदविरहित ते अप्रमाण, अप्रिय भगवंता श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.